नमस्कार, मी विजया वामन. आपला आवाजच्या माध्यमातून आपण पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये एकंदरीत काय माहोल आहे, वारं कुणाच्या बाजूने फिरतंय, जगतापांच्या बालेकिल्ल्यामध्ये आवाज कुणाचा आहे, नाना काटे राहुल कलाटे टक्कर कशी असणार आहे हे आपण कार्यकर्त्यांकडून समजावून घेत आहोत. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी माझ्या मागे जे दिसत आहेत ते आहेत लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कार्यकर्ते. ते या निवडणुकीकडे कसे पाहत आहेत, कलाटे आणि काटे यांच्यामध्ये अश्विनी जगताप हे चिंचवड पुन्हा आपल्याच हाती ठेवू शकतात का, याबाबत कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते आपण समजून घेणार आहोत. निवडणूक बिनविरोध व्हावी असं वारंवार सांगितलं जात होतं, पण निवडणूक बिनविरोध झाली नाही, याकडे तुम्ही कसे पाहता? बिनविरोध व्हायलाच पाहिजे होती, कारण भाऊंचं कार्य हे सर्वपक्षीय होतं आणि सर्व समाजातील स्तरातील सर्व मान्यवरांशी तसेच नागरिकांशी संबंधित होतं आणि त्यांच्या कार्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु समोरील पक्षाच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, परंतु त्याचा आम्हाला कुठलीही अडचण आणि कुठलाही फरक पडत नाही. आमच्या अश्विनीताई लक्ष्मणराव जगताप या भरघोस मतांनी नक्कीच निवडून येतील अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. लक्ष्मण भाऊ जगतापांनी 3 टर्म आमदार ते या ठिकाणचे राहिलेत, जेवढं त्यांनी 3 टर्ममध्ये पेरलंय तेवढं उगवेल असं वाटतंय का? हो, भाऊंचं कार्य 35 वर्षे गेले. आज पिंपळे गुरव नाही म्हणता की पूर्ण चिंचवड विधानसभेत आणि बाहेर बी महाराष्ट्रात बी भाऊंचं अनेक कामं असतात आणि गोरगरिबांना आणि इतर क्रीडांग संस्कृती सर्व पक्षांना धरून ते सर्व कामं करतात आणि जे अनेक बाकीचे जे पक्ष असतात त्या पक्षांना बी सहभागी करून भाऊ कामं करत राहतात. आणि भाऊ हे म्हणजे एक दिग्गज नेते आहेत आणि जे उमेदवार उभे राहिलेले आहेत हे दिग्गज नेते नाही आहे, म्हणून हे दिग्गज नेते आज की पुढं त्यांच्याशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांना भाऊंना आम्ही एवढीच ग्वाही देतो की ते दिग्गज नेते आहेत आणि आम्ही दाखवून देऊ मतांनी 1 लाखाच्या लीडनी आम्ही अश्विनीताई जगताप यांना निवडून आणू, हेच आमचं श्रद्धांजली म्हणून. आणि भाऊंनी जे कार्य केले ती पावती पिंपरी चिंचवड नक्कीच देणार ही अपेक्षा बाळगतो. आणि पिंपळे गुरव हे आमचं गावाचं नाक आहे. भाऊ म्हणजे पूर्ण घरात पूर्ण कुटुंबात भाऊंनी कधीच लक्ष दिलेलं नाही आहे पिंपळे गुरवला, कारण की भाऊ म्हणतात की प्रत्येक घराघरात भाऊ तयार आहे. भाऊ म्हणजे सर्वांचे भाऊ बहीण भाऊ सगळ्यांना कुटुंबासारखे राहत होते आणि तेच मतदान भाऊंनी बाहेर प्रचार करायचे, पण पिंपळे गुरवला कधीच प्रचार नव्हते करत. आज आम्हाला कार्यकर्त्यांना अशी वेळ आलेली आहे की जे विरोधक थांबलेले आहे बिनविरोध सीट निघण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता, पण त्यांनी काय प्रयत्न भाऊ नसल्यामुळे त्यांनी गैरफायदा घेतात आणि आम्ही दाखवून देऊ भाऊ नसताना बी 1 लाखाच्या लीडने आम्ही अश्विनीताई जगताप यांना निवडून आणू. कमळ फुलणार? हो, कमळ फुलणार. 100% विश्वास? 100% फुलणार. कमळ फुलणार? 100% विश्वास वाटतो? विश्वास. काय वाटतं? 100% कमळ फुलणार. 101%. तर लक्ष्मण भाऊ जगताप जर हयात असते तर त्यांच्या विरोधात जाण्याची भूमिका कधी कोणी घेतली नसती, पण आज चिंचवडचा वाघ हरपला आणि त्यामुळेच विरोधक उभे राहिले अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आता पाहणं हे गरजेचं आहे की अश्विनीताई जगताप यांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट कितपत यशस्वी ठरते आणि या ठिकाणी चिंचवडचा जो भाजपचा बालेकिल्ला म्हणून चिंचवडकडे आता पाहिलं जातंय तो बालेकिल्ला शाबूत राहतो की नाही. तुम्हाला वाटतो सगळ्यांना विश्वास? नक्की. ठीक आहे. कॅमेरामॅन भावनदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज.